नमस्कार फ्रेंड्स. रोजचा तोच प्रश्न पडत असतो की आज जेवणामध्ये काय बनवायचं. जर तुम्हालाही रोज हाच प्रश्न पडत असेल तर ही सिरीज खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आपल्या या शिल्पास कुकरी चॅनलमध्ये रोज जेवणामध्ये काय बनवायचं सिरीजचा भाग 2 आहे. अगदी साधी, पौष्टिक आणि घरगुती आणि चवीला म्हटलात तर अशी भन्नाट रेसिपी ही आजची आपली थाली आहे. तर चला बनवूया आजची आपली स्पेशल थाली. अगदी साधी सोपी आहे. आजचा आपला मेनू आहे लसुणी पालकाची झणझणीत अशी आमटी, गरमागरम भाकरी, मोकळा भात, शेंगाची चटणी, सोबत आहे एकदम तांदूळग्याची झणझणीत अशी गावाकडच्या पद्धतीची भाजी. तर चला लगेच सुरू करूया. तर हे पहा, इथे मी या कपाने एक कप आपण इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. ही डाळ जी आहे ती आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. अशा प्रकारे ही डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. त्याच्यामध्ये आता आपण हळदी पावडर आणि लाल मिरची पावडर टाकूया. लाल मिरची पावडर मी 1 टेबलस्पून टाकलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे 1 टेबलस्पून आपल्याला तेल. तेलामुळे आपल्याला ही जी डाळ आहे ती मस्त अशी मिळून शिजल्या जाते. आता आपण याचे 4 ते 5 शिट्टी करून घेऊया. तर हे पहा, आपले 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण डाळ चेक करूया, आपली डाळ शिजली आहे का. वाव, पहा आपली डाळ किती मस्त अशी शिजलेली आहे. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 1 कप पाणी. आता हे सर्व आपण हटून घेणार आहोत या रवीच्या साह्याने. एकजीव आपली ही डाळ मस्त अशी शिजलेली आहे. इथे मी 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. आपल्याला अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचं आहे. गॅसवर आपण पातेलं ठेवायचं आहे. पातेलं ठेवूया. पातेलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी आणि जिरा टाकूया. हे छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, आपण जो बारीक चिरलेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्त्याची पाने 10 ते 12. त्यानंतर बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे तो 1 टोमॅटो आपण याच्यामध्ये टाकूया. 1 लाल मिरची आणि 1 हिरवी मिरची. हिरवी मिरची मी एकाचे 2 भाग केलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत 4 ते 5 लसूणची पाकळी, जे मी थोडीशी मोठी अशी कुटून घेतलेली आहे. आणि हे सर्व एकत्र आपल्याला मिक्स करून कालून घ्यायचं आहे. आणि कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे. अर्धी जोडी पालक आहे. ही पालक स्वच्छ धुवून आपण बारीक चिरून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर हे पहा, आपला कांदा आणि टोमॅटो इथे सॉफ्ट झालेला आहे. तर चला मग लगेच याच्यामध्ये आपण जी चिरलेली पालक आहे ती या पातेल्यामध्ये टाकूया. आणि ही पालक आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायची आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे, पण हे जे वरण आहे म्हणजे ही जी आमटी आहे ना, खूप भारी लागणारी आहे. आपण याला वरून लसणाचा तडकासुद्धा देणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत, तर अजिबात हा व्हिडिओ सोडून जाऊ नका. ओके फ्रेंड्स, पहा पालक जी आहे ती आपली सॉफ्ट झालेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकूया. मी डाळ शिजताना थोडंसंच लाल मिरची टाकलेलं आहे. आता हे परत आपण छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर आता आपल्याला आपण जे शिजवून घेतलेली डाळ आहे ती याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. पहा, आपली जी फोडणी आहे ते मस्त कडकडीत अशी फोडणी इथे या वरणाला बसलेली आहे, म्हणजेच या आमटीला. त्याच कुकरमध्ये अजून 1 ग्लास पाणी टाकते, कारण ही डाळ खूप घट्टसर वाटत आहे मला. त्यासाठी अजून 1 ग्लास पाणी टाकून आपण हे परत एकदा कालून घेऊया. आणि हे पहा, अशा प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी लागणार आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. या डाळीला, या आमटीला आपल्याला छान मस्त अशी उकळी आणून द्यायची आहे. जेवढी तुमची डाळ उकळणार आहे तेवढी चविष्ट आणि स्वादिष्ट बनणार आहे. त्यासाठी डाळ जी आहे ती खमंग अशी उकळून घेऊया. आता आपल्याला याच्यामध्ये लसूणचा तडका द्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये आपण छान तेल गरम करून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि 1 टेबलस्पून आपल्याला बेडगी मिरची पावडर टाकायची आहे आणि 4 ते 5 लसूणची पाकळी. आणि गरमागरम ही जी फोडणी आहे, तडका जो आहे तो या आपल्याला मस्त अशा आमटीवर टाकायचं आहे. आमटीवर टाकल्यानंतर कालून घेऊया आणि लगेच झाकण बंद करून ठेवूया. म्हणजे लसूणचा जो फ्लेवर आहे तो मस्त या आमटीमध्ये उतरतो. पहा, आमटीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि किती मस्त दिसत आहे. अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार आहे. तर चला, इथे मी घेतलेली आहे तांदूळग्याची भाजी. ही भाजी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता आपल्याला याला पाण्यामध्ये टाकून स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवून घ्यायचं आहे.
हे पहा, मी पाण्यात मस्त अशी भाजी जी आहे ते धुवून घेतली आहे आणि चाळणीमध्ये ठेवलेली आहे. आता आपल्याला इथे एक मस्त झणझणीत असं वाटण तयार करायचं आहे हिरवी मिरचीचं. 10 ते 12 हिरवी मिरची, 4 ते 5 आपण लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन अशा प्रकारचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. तर चला लगेच भाजीला फोडणी देऊया. गॅसवर कढाई ठेवायची आहे. कढाईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकूया. तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे इथे जो बनवलेला ठेचा आहे, तो ठेचा आपल्याला या तेलामध्ये टाकायचा आहे. खमंग असा वास येईपर्यंत आपल्याला हा जो ठेचा आहे तो या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. या मिरचीचा कच्चेपणा आपल्याला जाईपर्यंत हा ठेचा परतून घेऊया. त्यानंतर हळदी पावडर टाकूया अर्धा टीस्पून. परत एकदा छान मिक्स करूया. पहा किती मस्त कलर दिसत आहे याचा. आता आपण जी धुतलेली तांदूळची भाजी आहे ती या तेलामध्ये टाकूया. तुम्हाला कढई भरून ही भाजी दिसत असेल, पण वाफल्यानंतर अगदी थोडीशी होते. आपण याच्यामध्ये डाळ वगैरे अजिबात टाकणार नाही आहे. बिना डाळीची ही तांदूळची भाजी आपण इथे करत आहोत. खायला अप्रतिम चवीची लागते. भाकरीबरोबर म्हटला तर एवढी भारी लागते ना, सर्वांना आवडणार आहे. अशा पद्धतीची ही साधी सोपी थाली आहे. नक्की एकदा ट्राय करा. तुमचा जो रोजचा प्रश्न असतो की रोज उठल्यानंतर सकाळी जेवणामध्ये काय करू, सर्व गृहिणींचा हा प्रश्न असतो. तुमचा, माझा, आईचा, काकूंचा, ताईंचा, तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे, आपली ही जी सिरीज आहे, जर तुम्हाला अशीच कंटिन्यू ठेवायची असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. आपण ही सिरीज अशीच चालू ठेवूया. तर पहा, इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला अधिक चविष्ट भाजी करायची असेल तर याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून आपलं दाण्याचा कूट टाकायचा आहे. कूट टाकल्यानंतर आपण ही सर्व भाजी मिक्स करूया आणि लगेच गॅस बंद करूया. थोडंसं तेल सुटेपर्यंत फक्त आपल्याला ही वाफवून घ्यायची आहे. तर पहा, आपली कढई भरून भाजी होती ती किती थोडीशी झालेली आहे. एक जुडी आहे ही भाजी. किती मस्त दिसत आहे. किती छान मस्त असा खमंग असा वास या माझ्या किचनमध्ये दरवळत आहे. तर आपली ही तांदूळची भाजीसुद्धा तयार झालेली आहे. तर चला मग आपली रोजची साधी सिंपल थाली जी आहे ती आता आपण तयार करूया. इथे मी थोडेसे सलाड घेतलेले आहे. त्यानंतर साईडला मीठ ठेवायचं आहे. डाव्या साईडला आपण जी लसूणची आमटी केलेली आहे ती ठेवूया. सोबत दही दिलेली आहे आणि तांदूळची भाजी झालेली आहे ती इथेच ठेवायची आहे. दहीसोबत ही भाजी खूप छान लागते. दही, भाजी आणि भाकरी एवढी भारी लागते ना. सोबत शेंगदाणा चटणी दिलेली आहे आणि आपण इथे आता मस्त गरमागरम 2 भाकरी ठेवलेल्या आहेत आणि खायला एवढी भारी लागते. एकदा जर खाल्लात तर पुन्हा पुन्हा अशीच थालीही बनवून तुम्ही खाऊ शकता. एक नंबर चवीची, साधी सोपी आणि झटकीपट होणारी, अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये तुमची थाली बनून तयार होणार आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही अगदी साधी सोपी आणि रोजच्या जेवणाची थाली? हे थाली सिरीज आपला 2 आहे. तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. ओके. अशीच रोजच्या जेवणाची साधी सिंपल थाली जर तुम्हाला पाहायची असेल तर शिल्पास कुकरी चॅनलमध्ये कमेंट्स करून नक्की सांगा. तेव्हा रोज भेटूया अशाच एका नवीन आणि साध्या सोप्या थालीसोबत. रोज काय बनवायचं हा जर तुमचा प्रश्न असतो तो सोडवण्यासाठी मी दररोज येणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया. बाय बाय. टेक केअर.